गाईज वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. सो आजचा ब्लॉग असेल तो आपला रेसिपीचा असेल. सो आज मला अंडा कढी बनवायचं होतं, त्यामुळे मी अंडे बॉईल करायला ठेवलेले आणि खोबरं चिरून ठेवलेलं. मला वाटण करायचं होतं आणि आमच्या मावशी तुम्हाला हाय करतायत. सो अंडी वगैरे माझी फ्राय वगैरे झाली. मला तेलामध्ये कांदा टाकून परतवायचा होता छान असा. सो मी तो परतवला आणि त्यामध्ये आमचा आगरी मसाला आहे. आमच्या मोठ्या ताई आलेल्या घरी, सो त्यांनी आम्हाला आगरी मसाला बनवून दिला आणि सो तो मी आज ट्राय केला आणि खूप छान अशी तरी येत होती. त्याला कलरसुद्धा खूप छान येत होता. अंडा कढी माझी रेडी झालेली, पण त्यामध्ये गरम पाणी थोडं उकळवायचं होतं मला. सो फायनली अंडा कढी रेडी झाली. खूप छान असा कलर आला आहे त्या कढीला आणि राईससुद्धा माझा रेडी झालेला. सो थोडा वेळ रेस्ट घेतलं आणि आमचे शेट आले मटण घेऊन. त्यांना मटण सुक्कं खायचं होतं. सो त्यांना बोलली ठीक आहे घेऊन या. तर त्यांना भूक लागलेली, कंट्रोल होत नव्हतं. सो त्यांनी राईस आणि अंडा कढी घेतलं स्वतः आणि मी लगेच कांदा वगैरे परतवायला टाकला मटणासाठी आणि छान असं परतवत होता आणि त्यामध्ये आमचा आगरी मसाला टाकला. फायनली माझे मटणसुद्धा रेडी झालं. छान असा कलर आला आहे त्यामध्ये आणि टेस्टी लागतो आगरी मसाला. मी आणि बाबा आम्ही जेवायला बसलो. बाबांना विचारलं कसं झालं आहे जेवण. सो त्यांनी छान असा रिस्पॉन्स दिला. ते नेहमीच जेवणाला छान बोलतात, कधीच नाव ठेवत नाही. आणि आम्ही इव्हिनिंगला दोघेजणं बाहेर गेलो. शॉपिंग वगैरे करायची होती मला थोडी वटपौर्णिमेची. सो आम्ही बाहेर गेलो आणि त्यानंतर आम्ही काळा तलावला गेलो, थोडा रेस्ट केला आणि हा आमचा दिवसभराचा डेली रुटीन ब्लॉग. चलो बाय.